तुम्ही कधी कोणावर इतकं प्रेम केलं आहे का की तुम्ही स्वतःलाच विसरून गेलात? मेसेजची, कॉलची वाट पाहत बसलात आणि विचारलं, काय मी पुरेसा नाही? डिटॅच टू अट्रॅक्ट. लेखक केल्विन डब्ल्यू नेथन यांचा एक सरळ पण खोल संदेश. कोणाला हरवण्याच्या भीतीत जगून तुम्ही कधीच स्वतःला शोधू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत या आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकाबद्दल. या पुस्तकाचा मूलमंत्र, सोडा तरच ते परत येईल. जितकं तुम्ही स्वतःशी जोडता जग तितकं तुमच्याकडे आकर्षित होतं. केल्विन शिकवतात, प्रेम करणं चुकीचं नाही, पण स्वतःला हरवणं चुकीचं आहे. डिटॅचचा अर्थ दूर जाणं नाही, स्वतःशी जुळणं आहे. डिटॅच म्हणजे हे समजणं की माझं सुख, माझं व्हॅल्यू कोणाच्या वर्तनावर अवलंबून नाही. तर चला शिकूया कसं चेस न करता अट्रॅक्ट करायचं. विलंब न करता सुरुवात करूया. अध्याय 1. ओव्हर गिव्हिंग किल्स अट्रॅक्शन. जास्त देणं अट्रॅक्शन नष्ट करतं. प्रेम ही एक सुंदर भावना आहे. यात देणं महत्त्वाचं आहे. वेळ देणं, लक्ष देणं, भावना देणं. पण जेव्हा तुम्ही मर्यादांशिवाय देत राहता, हे न पाहता की समोरची व्यक्ती त्याची किंमत करते आहे की नाही, तेव्हा हेच देणं हळूहळू तुमचं व्हॅल्यू नष्ट करू लागतं. कल्पना करा, एक मुलगी आहे नेहा. ती तिच्या बॉयफ्रेंड राहुलवर खूप प्रेम करते. तिचा दिवस राहुलच्या मेसेजने सुरू होतो आणि रात्र त्याच्याशी कॉलवर संपते. राहुल जर त्रासलेला असेल तर नेहा सर्व काही सोडून प्रथम त्याची काळजी घेते. ती कधीच नाही म्हणत नाही. प्रत्येक वेळी अवेलेबल असते, शारीरिक, मानसिक, भावनात्मक पातळीवर. सुरुवातीला राहुलला बरं वाटतं, पण हळूहळू हे सर्व खूप प्रेडिक्टेबल आणि सोपं वाटू लागतं. त्याला आता मेहनत करायला लागत नाही, कोणतीही एक्साइटमेंट उरत नाही, कोणतीही मिस्ट्री नाही. त्याच्याकडून उत्तर मिळणं कमी होऊ लागतं, कॉल्स लहान होऊ लागतात. आणि नेहा, जी स्वतःला पूर्णपणे राहुलमध्ये हरवून गेली आहे, आता स्वतःलाच पुरेशी नाही मानू लागते. मानसशास्त्रीय पैलू. ओव्हर गिव्हिंग तेव्हा होतं जेव्हा आपण असं विचार करतो की आपण जितकं जास्त देऊ तितकी दुसरी व्यक्ती आपल्यावर प्रेम करेल किंवा आपल्याशी जुळलेली राहील. पण खरं हे आहे की ही युक्ती अनेकदा उलट परिणाम देते. का? कारण मानवी मन सहजपणे सवय लावून घेतं. जेव्हा कोणी नेहमी अवेलेबल असतं तेव्हा आपण त्याच्या व्हॅल्यूला ग्रँटेड मानू लागतो. आपण त्याच्या उपस्थितीला तितकं गांभीर्याने घेत नाही, कारण आता त्यात एफर्ट करण्याची गरज उरली नाही. मिस्ट्री संपते. अट्रॅक्शनमध्ये एक भाग असतो नॉट नोईंग एव्हरीथिंग, म्हणजे थोडी अनिश्चितता. जेव्हा कोणी प्रत्येक वेळी शारीरिक आणि भावनात्मकरित्या ओपन असतं तेव्हा ती मिस्ट्री संपते. सावधगिरीची चिन्ह. वॉर्निंग सायन्स ऑफ ओव्हर गिव्हिंग. तुम्ही प्रत्येक वेळी पहिले मेसेज करता, समोरची व्यक्ती वेळ देत नाही तरीही तुम्ही प्रयत्न करत राहता. तुम्ही त्यांच्या मूडनुसार तुमच्या भावना बदलता. तुम्ही स्वतःला त्यांच्या गरजांसमोर वारंवार विसरून जाता. तुम्ही असं विचार करता, जर मी थोडा आणखी चांगला झालो तर कदाचित ते मला प्रेम करतील. हा पॅटर्न का पुनरावृत्ती होतो? ओव्हर गिव्हिंग अनेकदा इन्सिक्युरिटी, लो सेल्फ वर्थ आणि अबॅन्डनमेंटच्या भीतीतून येतं. आपण असं विचार करतो की जर आपण पूर्णपणे समर्पित झालो तर समोरची व्यक्ती आपल्याला कधीच सोडणार नाही. पण सत्य हे आहे की जर तुम्ही तुमच्या लिमिट्स बनवल्या नाहीत तर लोक तुमचं व्हॅल्यू पाहणं थांबवतात. केल्विन डब्ल्यू नेथन काय सुचवतात? गिव्ह विथ बॅलन्स. देणं वाईट नाही, पण हे पाहणं महत्त्वाचं आहे की समोरची व्यक्ती त्याला रेसिप्रोकेट करते आहे की नाही. दोन्ही लोकांचा सहभाग असायला हवा, फक्त एकाचं बलिदान नाही. इमोशनल बाउंड्री सेट करा. प्रत्येक वेळी हो म्हणणं हे प्रेम नाही. कधीकधी ना म्हणणं गरजेचं असतं, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला देखील तुमची मर्यादा समजेल. चूज सेल्फ रिस्पेक्ट ओव्हर व्हॅलिडेशन. स्वतःची किंमत करा. जर कोणी वारंवार तुमच्या प्रयत्नांना नजरअंदाज करत आहे तर तिथे थांबण्याची गरज नाही. स्टेप बॅक टू रिसेट द एनर्जी. जेव्हा तुम्ही थोडं मागे हटता, रागाशिवाय, ड्रामाशिवाय, तेव्हा दुसरी व्यक्ती तुम्हाला मिस करते, विचार करते आणि पुन्हा कनेक्ट करते. वा, काय होईल जेव्हा तुम्ही ओव्हर गिव्हिंग करणं बंद कराल? तुम्ही मेंटल पीस अनुभवताल. तुमची व्हॅल्यू लोकांना जास्त समजेल. लोक तुम्हाला हलक्यात घेणं बंद करतील. जो माणूस तुम्हाला फक्त सोयीसाठी ठेवत होता तो तुम्हाला हरवण्याची भीती बाळगेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःशी पुन्हा जुळाल. केल्विनचा एक पॉवरफुल कोट, यू लूज पीपल बाय गिव्हिंग देम टू मच ऑफ युअरसेल्फ टू क्विकली.
तुम्ही लोकांना हरवता जेव्हा तुम्ही त्यांना खूप लवकर स्वतःला खूप जास्त देता. अध्याय 2. सायलन्स इज पॉवरफुल. शांतता ही शक्तिशाली आहे. काही उत्तरं शब्दाने दिली जात नाहीत. काही गोष्टी न बोलताच खूप काही सांगून जातात. केल्विन डब्ल्यू नेथनच्या पुस्तकातील हा अध्याय या शांततेची शक्ती समजावतो. ते म्हणतात, सायलन्स इजंट वीकनेस, इट्स स्ट्रॅटेजी. आपण अनेकदा विचार करतो की आपल्याला आपली प्रत्येक गोष्ट स्पष्ट करायला हवी, स्वतःचं स्पष्टीकरण द्यायला हवं, प्रत्येक परिस्थितीचं उत्तर द्यायला हवं. पण सत्य हे आहे की काही परिस्थितीत चूप राहणं हेच सर्वात शक्तिशाली असतं. अमन आणि रोहित खूप चांगले मित्र होते. एका दिवशी कोणत्या तरी गैरसमजामुळे दोघांमध्ये भांडण झालं. अमन वारंवार मेसेज करत राहिला, ऐक यार, बोल, बघ, माझं बोलणं चूक नव्हतं, किमान एकदा तरी समजून घे. पण रोहितने एकही उत्तर दिलं नाही. अमन अस्वस्थ होत गेला. तो रोज विचार करत राहिला, काय बोलावं, काय लिहावं. आणि मग एक दिवस तो थकला. त्यानं लिहिणं थांबवलं, कॉल करणं थांबवलं, स्पष्टीकरण देणं थांबवलं. पहिले काही दिवस रोहितला फरक पडला नाही. पण जसं अमन शांत झाला, रोहित अस्वस्थ होऊ लागला. कुठेतरी अमन गेला तर नाही ना? आता त्याला माझी पर्वा नाही का? मी मैत्री गमावतोय का? त्या शांततेने रोहितला विचार करायला भाग पाडलं. जे शब्द कधी करू शकले नाहीत ती मौनता करून गेली. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, सायलन्स इतकी पॉवरफुल का आहे? इट ब्रेक्स द पॅटर्न. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देता, उत्तर देता, स्पष्टीकरण देता, तेव्हा समोरची व्यक्ती या पॅटर्नची सवय लावून घेते. पण जेव्हा तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता, तेव्हा समोरची व्यक्ती पहिल्यांदा विचार करते की आता हे काय झालं? इट गिव्स स्पेस फॉर रिअलायझेशन. शब्द अनेकदा डिफेन्सिव्ह असतात. शांतता त्या व्यक्तीला स्वतःची चूक जाणवण्यासाठी वेळ देते. इट क्रिएट्स मिस्ट्री अँड स्ट्रेंथ. लोक विचार करतात की जर ही व्यक्ती शांत आहे तर का ती मला विसरली? त्यांनी मूव्ह ऑन केलं का? आणि तिथूनच आतली हालचाल सुरू होते. इट शोज इमोशनल कंट्रोल. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर उत्तर देत नाही तो कंट्रोल्ड असतो, कमकुवत नाही. केल्विन डब्ल्यू नेथनचा दृष्टिकोन. केल्विन या अध्यायात स्पष्टपणे म्हणतात, प्रत्येक उत्तर देण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःला कमकुवत बनवत असता. सायलन्स हे टूल आहे जे तुमची डिग्निटी वाचवतं आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडतं. ते हे देखील सांगतात की जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा लोक दोन गोष्टी अनुभवतात, एक तर गिल्ट किंवा फिअर ऑफ लुझिंग यू. दोन्ही परिस्थितीत समोरची व्यक्ती आता इमोशनली इन्व्हेस्ट करू लागते. सायलन्स वर्सेस टोन वॉलिंग. हे समजून घेणं गरजेचं आहे की शांत राहणं आणि कापून टाकणं ही एकच गोष्ट नाही. सायलन्स तेव्हाच पॉवरफुल असतं जेव्हा ते डिग्निटी, बाउंड्रीज आणि सेल्फ वर्थमधून येते. पण जर तुम्ही शांत राहून समोरच्याला शिक्षा देऊ इच्छित असाल तर ती टॉक्सिक बिहेवियर आहे. केल्विन हाच संतुलन शिकवतात. सायलन्सला इगोची नाही तर सेल्फ वर्थची भाषा कशी बनवायची. केव्हा शांत राहणं गरजेचं असतं? जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार इग्नोर करत असेल, जेव्हा तुम्ही वारंवार स्वतःला एक्सप्लेन करून थकलेला असाल, जेव्हा कोणी तुम्हाला प्रभोग करण्याचा प्रयत्न करत असेल, जेव्हा समोरची व्यक्ती तुमचं बोलणं समजण्यास तयार नसेल, जेव्हा तुमची शांतता जास्त परिणाम करू शकेल एका आणखी वादापेक्षा. शांतता कशी स्वीकारायची? बोलण्याच्या जागी पहा, खरंच हा असा क्षण आहे का जिथे काहीतरी बोलणं गरजेचं आहे, किंवा फक्त तुमची अस्वस्थता बोलतेय? फोन दूर ठेवा, स्वतःला संयमित करा. प्रत्येक वेळी टायपिंग बॉक्सपर्यंत जाऊन डिलीट करणं देखील इनर ग्रोथचा एक मोठा स्टेप आहे. तुमचा माइंड शिफ्ट करा. सायलन्सचा अर्थ फक्त बोलणं बंद करणं नाही, मनात देखील त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला ओव्हरथिंक करणं थांबवणं आहे. फोकस स्वतःवर आणा. शांततेचा सर्वोत्तम उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्ही त्या वेळेचा उपयोग सेल्फ ग्रोथ, सेल्फ केअर आणि क्लॅरिटीसाठी करता. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा काय होतं? लोक तुम्हाला मिस करू लागतात, तुमचा आदर वाढतो, तुम्ही स्वतःला शांत अनुभवता, समोरच्याला गिल्ट किंवा रिअलायझेशन होतं. तुम्ही नीडी नाही, स्ट्रॉंग दिसता. तुम्ही वीक नाही, मिस्टिरियस आणि बॅलन्स दिसता. केल्विनचा एक कोट जो सर्व काही समेटून टाकतो, द मोमेंट यू स्टॉप एक्सप्लेनिंग युअर सेल्फ, पीपल स्टार्ट लिसनिंग डिफरंटली. शांतता फक्त शांत राहणं नाही, हा एक विधान आहे. हा म्हणतो, मी आता स्वतःला सिद्ध करणार नाही. जर तुम्हाला माझं व्हॅल्यू दिसत नाही
तर मी स्वतःला एक्सप्लेन करणार नाही. मी ड्रामामध्ये भाग घेणार नाही. मी शांततेत राहीन. अध्याय 3. चेसिंग रिपेल्स, सेल्फ रिस्पेक्ट अट्रॅक्ट्स. पाठलाग दूर करतो, आत्मसन्मान जवळ आणतो. नातेसंबंधात सर्वात मोठी चूक काय असते? आपण विचार करतो की जर आपण कोणाच्या मागे जास्त गेलो, जास्त प्रयत्न केले, वारंवार दाखवलं की आपल्याला पर्वा आहे, तर समोरची व्यक्ती आपली किंमत समजेल. पण रिॲलिटी उलटी असते. केल्विन वॉन नेथन ज्या पुस्तकात एक सरळ संदेश आहे, अट्रॅक्शन इजंट अर्न्ड थ्रू डेस्परेशन, इट्स अर्न्ड थ्रू डिग्निटी. राज नावाचा एक मुलगा कॉलेजमध्ये एका मुलीला आवडतो, सिया. राज दिवसात अनेक वेळा सियाला टेक्स्ट करतो, तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉमेंट करतो, तिच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट दाखवतो. पण सिया कधी सिरियस उत्तर देत नाही, कधी सीन करून सोडते, कधी आठवड्यानंतर रिप्लाय करते. राज विचार करतो की कदाचित त्याला आणखी एफर्ट दाखवण्याची गरज आहे. तो फुलं पाठवतो, लांब मेसेज लिहितो, मित्रांकडून रिकमेंडेशन करून घेतो. सिया आता पूर्णपणे कूल होते, कारण आता तिला माहीत आहे की राज तो ऑलवेज अवेलेबल आहे. तिला आता चेस करण्याची कोणतीच गरज नाही. एक दिवस राज हे सर्व सोडून देतो. तो जिम जॉईन करतो, स्वतःवर काम करतो, बिझनेस आयडियावर फोकस करतो, इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह कमी, खऱ्या आयुष्यात प्रोडक्टिव्ह जास्त होतो. आणि काही आठवड्यांतच सिया स्वतःच मेसेज करते, हाय, तो खूप बदललास, बिझी दिसतोस आजकाल. मानसशास्त्रीय आधार. पाठलाग का काम करत नाही? स्कॅर्सिटी डायनॅमिक्स. जेव्हा कोणी तुमच्यामागे खूप धावतं, मानवी मन त्याला सबकॉन्शियसली कमी व्हॅल्यू देऊ लागतं, कारण तुमच्या मिळण्यात किंवा न मिळण्यात कोणतेही चॅलेंज उरलेले नाही. पॉवर शिफ्ट. चेस करणारा नेहमी लोअर पोझिशनमध्ये दिसतो, इमोशनली आणि सोशली देखील. समोरची व्यक्ती असं मानते, याला तर मी काहीही सांगू, हा राहणारच. लॅक ऑफ मिस्ट्री. गरजेपेक्षा जास्त अवेलेबिलिटी आणि अटेन्शन तुम्हाला प्रेडिक्टेबल बनवतं, आणि अट्रॅक्शनमध्ये मिस्ट्री खूप गरजेची असते. केल्विन वॉन नेथनचा दृष्टिकोन. केल्विन वारंवार एक गोष्ट सांगतात, रिअल अट्रॅक्शन बिगिन्स वेन यू स्टॉप चेसिंग अँड स्टार्ट एलिव्हेटिंग. ते समजावतात, चेस करू नका, तुमची एनर्जी स्वतःमध्ये गुंतवा. व्हॅलिडेशनची गरज ठेवू नका, स्वतःच्या नजरेत व्हॅल्यू बनवा. वारंवार विचारणं थांबवा की का मी पुरेसा आहे, आणि काम करा त्या व्यक्तीवर जी हा प्रश्न विचारणं थांबवेल. काही संकेत की तुम्ही चेसिंग मोडमध्ये आहात. तुम्ही नेहमी पहिले मेसेज करता, तुम्ही समोरच्याच्या मूडवरून तुमचा आनंद ठरवता, तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करता फक्त त्यांना खुश करण्यासाठी. समोरची व्यक्ती उत्तर देत नाही तरीही तुम्ही सीन नंतर पुन्हा मेसेज पाठवता. तुम्ही वारंवार विचार करता, आणखी काय करू ज्यामुळे ते माझ्यावर लक्ष देतील. सेल्फ रिस्पेक्ट काय दाखवतं? मी नीडी नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावना ठेवत नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा आनंद कोणाच्या उपस्थितीवर अवलंबून ठेवत नाही. मी बाउंड्रीज सेट करू शकतो. सेल्फ रिस्पेक्टचा अर्थ आहे की तुम्ही ना म्हणू शकता जेव्हा गोष्टी तुमच्या डिग्निटीला हानी पोचवत असतील. मी स्वतःमध्ये पूर्ण आहे. तुम्ही कोणाला हवं आहात, पण त्याच्या व्हॅलिडेशनशिवायही आनंदी राहू शकता. चेसपासून अट्रॅक्टकडे कसं शिफ्ट करायचं? स्टॉप टेक्स्टिंग फर्स्ट. स्वतःला ब्रेक द्या. समोरच्याला इनिशिएट करण्याची संधी द्या. शिफ्ट फोकस इनवर्ड. तुमचा वेळ, एनर्जी आणि अटेन्शन स्वतःवर लावा. फिटनेस, लर्निंग, करिअर, सेल्फ केअर. बी प्रेझेंट, नॉट अवेलेबल. प्रत्येक वेळी रेडी असणं तुम्हाला वीक दाखवतं. थोडं अनअवेलेबल असणं तुम्हाला व्हॅल्युएबल बनवतं. डोंट ओव्हर एक्सप्लेन युअर सेल्फ. तुमच्या फिलिंग्सची वारंवार जस्टिफिकेशन देऊ नका. जो समजेल तो तुमच्या सायलेन्समधूनही समजेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष देता तेव्हा काय होतं? तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही नीडी दिसत नाही. समोरची व्यक्ती विचार करू लागते की याने मला चेस करणं का सोडलं? तुम्ही नॅचरली अट्रॅक्टिव्ह दिसता. आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. केल्विनचा कोट जो या अध्यायाला परफेक्टली समेटतो, द लेस यू चेस द मोर यू अट्रॅक्ट, नॉट बिकॉज यू आर प्लेइंग गेम्स बट बिकॉज यू आर फायनली बिकमिंग होल. नातेसंबंधात हवं असणं व्याजेचं आहे, पण स्वतःला हरवणं ही कमकुवतपणा आहे. जो तुमच्या आयुष्यात असायला हवा तो जेव्हा तुम्ही त्याला जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा स्वतःहून तुमच्याकडे ओढला जातो. चेसिंग एक साधा संदेश पाठवतं की मी स्वतःला इतकं व्हॅल्युएबल मानत नाही
की तुम्ही मला स्वतःहून हवा असाल. पण सेल्फ रिस्पेक्ट दुसराच संदेश देतो की जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल, ग्रेट. जर नाही, तरीही मी ठीक आहे. डिटॅच टू अट्रॅक्टचा हाच संदेश या अध्यायात दिसतो. स्वतःवर काम करा, दुसऱ्यांना खुश करण्यावर नाही. पाठलाग थांबवा, स्वतःला असं बनवा की लोक तुम्हाला हरवण्याची भीती बाळगतील. अध्याय 4. डिटॅचमेंट इज नॉट डिसरिस्पेक्ट. अलग राहणं म्हणजे अनादर नाही. नेहमी सोबत राहणं, प्रत्येक गोष्टीत हो म्हणणं, प्रत्येक निर्णयात सहमत होणं. काय हेच प्रेम आहे? किंवा ही ती सवय आहे का जिने आपल्याला हे शिकवलं की जर आपण थोडं अंतर ठेवलं तर समोरची व्यक्ती आपल्याला चूक समजेल? केल्विन डब्ल्यू नॅथन या अध्यायातून एक अत्यंत गरजेची गोष्ट सांगतात. डिटॅचमेंटचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाची पर्वा करत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःचीही तितकीच पर्वा करता. अंतर ठेवणं म्हणजे आदर ठेवणं. आपण सर्वांनी कधी ना कधी असं अनुभवलं आहे की नातेसंबंध हरवणं सोपं असतं. आपण आपल्या आवडी, आपल्या गरजा, आपले विचार सर्व काही मागे ठेवतो ज्यामुळे समोरची व्यक्ती आनंदी राहील. हळूहळू आपण इतके विलीन होतो की मी आणि आपणमधली रेषा धुसर होते. पण खरं नातेसंबंध तो असतो जिथे तुम्ही स्वतःला हरवल्याशिवाय जोडलेले राहता. जिथे अंतर ठेवणं हे अनादर नाही तर समजदारपणा मानलं जातं. केल्विन या अध्यायात एक सरळ पण शक्तिशाली संदेश देतात. तुम्हाला स्वतःशी जोडण्यासाठी कधी कधी दुसऱ्यांपासून थोडं अलग व्हावं लागतं. डिटॅचमेंटचा खरा अर्थ काय आहे? डिटॅचमेंटचा अर्थ नातेसंबंधापासून स्वतःला अलग करून घेणं नाही, भावना दाबून टाकणं नाही, स्वतःला कठोर किंवा निर्दयी बनवणं नाही. तर याचा अर्थ आहे भावनांना स्वतःवर हावी होऊ न देणं, समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीला आपल्या आत्मसन्मानाशी जोडून न देणं. एक संतुलित दृष्टिकोन स्वीकारणं जिथे तुम्ही स्वतःची ओळख टिकवून ठेवता. डिटॅचमेंट का गरजेची आहे? तुमच्या मानसिक शांतीसाठी. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणं थांबवता आणि स्वतःसोबत वेळ घालवता तेव्हा तुमच्या आत एक शांतता येते. ही शांतता नातेसंबंधाला देखील संतुलन देते. नातेसंबंधात स्पेस गरजेची असते. प्रत्येक माणसाला विचार करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी जागा हवी असते. जर प्रत्येक वेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आजूबाजूला असाल तर कनेक्शनऐवजी सफोकेशन निर्माण होते. हेल्दी बाउंड्रीज, निरोगी मर्यादा. बाउंड्रीज हे अनादर नाहीत. ही त्या जागेची ओळख आहे जिथे तुमची आयडेंटिटी सुरू होते आणि दुसऱ्याची संपते. इमोशनल क्लॅरिटी. जेव्हा तुम्ही इमोशनली डिटॅच राहता तेव्हा तुम्ही कोणाच्या वर्तनाला स्वतःच्या वर्थशी जोडत नाही. तुम्ही जास्त स्पष्टपणे विचार करू शकता आणि नातेसंबंधात अनावश्यक वेदना पाळत नाही. प्रेम आणि आसक्तीमध्ये फरक. केल्विन या अध्यायात हे देखील समजावतात की प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये मोठा फरक आहे. प्रेमात स्वतंत्र असतं, अटॅचमेंटमध्ये भीती असते. प्रेम म्हणतं मला तुमच्यासोबत राहायचं आहे पण स्वतःला हरवून नाही. अटॅचमेंट म्हणतं जर तुम्ही मला सोडलत तर मी तुटून पडेन. डिटॅचमेंट तुम्हाला प्रेमाच्या त्या पातळीपर्यंत घेऊन जातं जिथे तुम्ही स्वतःचं पूर्ण जग बनवून दुसऱ्याच्या जगाचा भाग बनता, ओझं नाही. डिटॅचमेंटचा अर्थ काय नाही? डिटॅचमेंटचा अर्थ असा नाही की तुम्ही कोल्ड किंवा अनकेअरिंग बनावं. तुम्हाला कोणाच्या फिलिंग्सची किंमत नसावी. तुम्ही अलग राहून सुपिरियॉरिटी दाखवू इच्छित असावं. तुम्ही समोरच्याला पनिश करू इच्छित असावं. हे सर्व इगो ड्रिव्हन बिहेवियर आहे जे केल्विनच्या सांगितलेल्या डिटॅचमेंटपासून अगदी वेगळं आहे. खरा डिटॅचमेंट एक शांत जागा आहे जिथे तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय किंवा रागाशिवाय फक्त यासाठी दूर उभं राहता ज्यामुळे तुम्ही स्वतःला विसरणार नाही. डिटॅचमेंट तुम्हाला काय देतं? क्लॅरिटी, स्पष्टता. तुम्ही पाहू शकता की तुमच्या नातेसंबंधात खरंच प्रेम आहे की फक्त सवय. स्ट्रेंथ, शक्ती. तुम्ही तुमचे निर्णय हातात ठेवता, समोरची व्यक्ती तुम्हाला किती प्रभावित करू शकेल. पीस, शांतता. तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर अँक्शियस होत नाही. सेल्फ वर्थ, स्वतःची किंमत. तुम्ही समजता की तुमचं व्हॅल्यू कोणाच्या मतं किंवा उपस्थितीवर अवलंबून नाही. डिटॅचमेंटची मर्यादा कशी ठेवायची? केल्विन सुचवतात, स्वतःसाठी वेळ काढा. रोज किमान 20 ते 30 मिनिटं फक्त स्वतःसोबत. कोणतेही डिस्ट्रॅक्शन्स नाही. फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. बाउंड्री स्पष्ट करा. नातेसंबंधाच्या सुरुवातीलाच बाउंड्रीज ठरवा. तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे, काय नाही, हे स्पष्ट सांगा. इमोशनल इंडिपेंडन्स. स्वतःचा आनंद, पीस स्वतःच्या हातात ठेवा. समोरची व्यक्ती तुमच्या आनंदाला जोड देऊ शकते, पण ती तुमच्या आनंदाचं कारण असू नये. कधी कधी ना म्हणा. प्रत्येक वेळी अवेलेबल असण्याची गरज नाही. कधी कधी ना म्हणणं तुमचा सेल्फ रिस्पेक्ट दाखवतं. रिअल लाईफ उदाहरण. अनन्या आणि करण नवीन नातेसंबंधात आहेत.
सुरुवातीला अनन्या करणसाठी सर्व काही ठेवून सोडायची. तिचे मित्र, तिची हॉबी, तिचा स्वतःचा वेळ. पण हळूहळू तिला वाटू लागलं की ती स्वतःलाच हरवते आहे. तिला राग यायला लागला. तिला वाटू लागलं की करण तिला गृहीत धरतोय. एक दिवस तिने बाउंड्रीज सेट केल्या. ती म्हणाली, मला तुझ्यावर प्रेम आहे, पण मला स्वतःसोबत वेळ हवाय. मला माझ्या मित्रांसोबत राहायला हवंय. मला माझ्या आवडीसाठी वेळ हवाय. हे माझ्या प्रेमात कमी पडणं नाही, हे माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा भाग आहे. सुरुवातीला करणला वाईट वाटलं, पण हळूहळू त्याने समजून घेतलं आणि त्यांचं नातेसंबंध अधिक बॅलन्स्ड झालं. कारण आता दोघेही इंडिव्हिज्युअल्स म्हणून जगत होते आणि नातेसंबंध ही एक निवड होती, नेसेसिटी नव्हे. केल्विन डब्ल्यू नॅथनचा मुख्य मेसेज: तुम्ही कोणालाही प्रेम करू शकता, पण स्वतःला हरवू नका. जर नातेसंबंध तुम्हाला तुमच्यापासून दूर नेत असेल तर ते डिटॅचमेंट नव्हे, ते टॉक्सिसिटी आहे. खरं डिटॅचमेंट तुम्हाला स्वतःकडे घेऊन जातं आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी जुळलेले असता तेव्हा तुम्ही नातेसंबंधात अधिक प्रेम, शांती आणि बॅलन्स आणू शकता. अध्याय 5. युनिव्हर्स रिस्पॉन्ड्स टू युअर एनर्जी. विश्व तुमच्या एनर्जीला प्रतिसाद देतं. हा अध्याय डिटॅच टू अट्रॅक्ट पुस्तकातील सर्वात गहन आणि आध्यात्मिक भाग आहे. केल्विन डब्ल्यू नेथन इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि एनर्जी व्हायब्रेशन या संकल्पनांबद्दल बोलतात. इमॅजिन दिस. तुम्ही फक्त शब्दांनी नाही तर तुमच्या विचारांनी, भावनांनी आणि एनर्जीने देखील विश्वाशी संवाद साधता आणि विश्व तुम्हाला त्याच एनर्जीच्या स्वरूपात परत देतं, ज्या एनर्जीवर तुम्ही व्हायब्रेट करता. जर तुमची एनर्जी डेस्परेशन, फिअर, नीडीनेसची आहे तर तुम्हाला अशाच परिस्थिती येऊन घडतात. पण जर तुमची एनर्जी कॉन्फिडन्स, पीस, अबंडन्सची आहे तर विश्व तुमच्याकडे तशाच गोष्टी आणते. एनर्जी आणि अट्रॅक्शन समजून घेऊया. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जसं तुम्ही विचार करता, जशी तुमची भावना असते, तसेच तुम्हाला अट्रॅक्ट होते. पण केल्विन इथे एक इम्पॉर्टंट ट्विस्ट सांगतात. नाव पे क्लोज अटेन्शन हिअर. अट्रॅक्शन फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने होत नाही, ते तुमच्या इनर स्टेटनी होतं. तुम्ही कितीही अफर्म करा, मी आनंदी आहे, पण जर तुमच्या आत खोलवर भीती, असुरक्षितता, स्कॅर्सिटी माइंडसेट असेल तर विश्व तुमच्या शब्दांना नाही, तुमच्या इनर व्हायब्रेशनला रिस्पॉन्ड करतं. जेव्हा तुम्ही डिटॅच असता तेव्हा काय होतं? तुमची एनर्जी शिफ्ट होते. तुम्ही नीडीवरून अबंडंट होता. तुम्ही स्कॅर्सिटीवरून अबंडन्सकडे जाता. तुम्ही फिअरवरून ट्रस्टकडे जाता आणि हीच एनर्जी विश्वाला सिग्नल पाठवते, मी पूर्ण आहे. मला कोणालाही व्हॅलिडेट करण्याची गरज नाही. जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्याकडे येईल. व्हायब्रेशनल मॅच, एनर्जीचं मॅचिंग. केल्विन सांगतात की तुम्हाला जे हवं आहे त्याच्या व्हायब्रेशनवर तुम्हाला स्वतःला ठेवावं लागतं. जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर तुम्हाला प्रेमाचं व्हायब्रेशन रेडिएट करायला हवं, डेस्परेटली शोधणं नाही. जर तुम्हाला रिस्पेक्ट हवा असेल तर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करायला हवं. जर तुम्हाला अबंडन्स हवा असेल तर स्कॅर्सिटीमधून विचार करणं थांबवायला हवं. मी खूप दिवसांपासून एका चांगल्या जॉबची शोधात आहे. ती रोज स्ट्रेस करते, रोज असं विचार करते की मला जॉब मिळणार नाही, मी पुरेशी योग्य नाही, माझ्याकडे काहीच स्किल नाहीत. आणि हे विचार तिला अधिकच अँशियस बनवतात. इंटरव्ह्यूला जाते तेव्हा ती नर्व्हस असते आणि परिणामतः रिजेक्शन. एक दिवस मीनाने अप्रोच बदलली. तिने डिटॅच केलं. तिने विचार केला, मला एक चांगली जॉब मिळेलच, मी पुरेशी योग्य आहे, जी जॉब माझ्यासाठी योग्य आहे ती माझ्याकडे येईल. तिने स्वतःवर काम करायला सुरुवात केली, नवीन स्किल्स शिकायला लागली आणि सर्वात महत्त्वाचं, तिने आउटकमशी अटॅचमेंट सोडली. तिला माहीत होतं की ती केपेबल आहे. जॉब मिळाली किंवा नाही, तिची व्हॅल्यू कमी होणार नाही. आणि अगदी काही आठवड्यांतच तिला एक चांगली जॉब मिळाली. काय बदललं? तिचं एनर्जी, तिची इनर स्टेट. ती नीडीवरून कॉन्फिडंट झाली, ती स्कॅर्सिटीवरून अबंडन्सकडे गेली आणि विश्वाने रिस्पॉन्ड केलं. हाऊ टू शिफ्ट युअर एनर्जी. तुमची एनर्जी कशी बदलायची? केल्विन इथे प्रॅक्टिकल स्टेप्स देतात. 1. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज सकाळी किंवा रात्री 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. हे तुमची फोकस स्कॅर्सिटीवरून अबंडन्सकडे घेऊन जातं. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल असता तेव्हा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह होते
आणि विश्व तुम्हाला अधिक ग्रॅटिट्यूडच्या गोष्टी आणून देतं. 2. व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला जे हवं आहे त्याची कल्पना करा, पण डेस्पेरेटली नाही, पीसफुली. कल्पना करा की ते आधीच तुमच्याकडे आहे. त्या भावना अनुभवा. हा व्हिज्युअलायझेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅम करतो आणि तुमची एनर्जी त्या दिशेने अलाइन होते. 3. डिटॅच फ्रॉम आउटकम. हे सर्वात कठीण पण सर्वात शक्तिशाली स्टेप आहे. तुम्ही काम करा, प्रयत्न करा, पण आउटकमशी अटॅच न रहा. मला हेच हवंय याऐवजी जे माझ्यासाठी सर्वोत्तम आहे ते मला मिळेल असा विचार करा. हा डिटॅचमेंट तुम्हाला स्ट्रेस फ्री करतो आणि तुमची एनर्जी हायर व्हायब्रेशनवर जाते. 4. सेल्फ लव्ह अँड सेल्फ वर्थ. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची व्हॅल्यू ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला वर्थी मानता तेव्हा तुमची एनर्जी ती मेसेज पाठवते आणि विश्व तुम्हाला वर्थी ट्रीट करतं. 5. लेट गो ऑफ फिअर अँड कंट्रोल. भीती आणि कंट्रोल सोडा. भीती हा लोएस्ट व्हायब्रेशन आहे. कंट्रोल हा स्कॅर्सिटी माइंडसेटचा भाग आहे. ट्रस्ट ठेवा, विश्वावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. केल्व्हिनचं पॉवरफुल मेसेज, द युनिवर्स डझंट रिस्पॉन्ड टू युअर वर्ड्स, इट रिस्पॉन्ड्स टू युअर एनर्जी. यू डोंट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट, यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर. विश्व तुमच्या शब्दांना रिस्पॉन्ड करत नाही, ते तुमच्या एनर्जीला रिस्पॉन्ड करतं. तुम्हाला जे हवं आहे ते नाही, तुम्ही जे आहात तेच अट्रॅक्ट होतं. म्हणून स्वतःला बदलवा, आतून बदलवा, तुमची एनर्जी बदलवा. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट, पीसफुल, अबंडंट बनता तेव्हा सगळं काही तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागतं. अध्याय 6. प्रॅक्टिकल स्टेप्स, व्यावहारिक पावले. आता तुम्हाला डिटॅच टू अट्रॅक्टचा फिलॉसॉफी समजला, पण हे सर्व व्यावहारिक जीवनात कसं अप्लाय करायचं? केल्व्हिन या अध्यायात तुम्हाला कॉन्क्रीट स्टेप्स देतात. स्टेप 1. स्टॉप चेसिंग इमिजिएटली. पाठलाग लगेच थांबवा. जर तुम्ही कोणाच्या मागे धावत आहात, आजच थांबा. डबल टेक्स्टिंग बंद करा. कॉन्स्टंट चेकिंग अप बंद करा. एक्सप्लेनिंग युअर सेल्फ बंद करा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या व्यक्तीला घोस्ट करायचं आहे, पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची डिग्निटी परत मिळवायची आहे. स्टेप 2. फोकस ऑन सेल्फ ग्रोथ. स्वतःच्या वाढीवर लक्ष द्या. तुमचा सर्व फोकस स्वतःवर आणा. तुमचं फिटनेस सुधारवा. नवीन स्किल्स शिका. नवीन हॉबी सुरू करा. मित्रांसोबत वेळ घालवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा 2 गोष्टी होतात. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. समोरची व्यक्ती नोटीस करते, हे काय, यांनी मला फॉरगेट केलं का? स्टेप 3. सेट बाउंड्रीज. मर्यादा ठरवा. स्पष्टपणे बाउंड्रीज सेट करा. जर कोणी तुमच्याशी वागणूक चांगली करत नाही, सांगा. जर कोणी तुमचा वेळ गृहीत धरतोय, ना म्हणा. जर कोणी तुम्हाला डिसरिस्पेक्ट करतोय, वॉक अवे. बाउंड्रीज हे डिसरिस्पेक्ट नाही, ते सेल्फ लव्ह आहे. स्टेप 4. प्रॅक्टिस सायलेन्स. मौन साधा. काही परिस्थितीत शांत रहा. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करू नका. प्रत्येक मेसेजचं उत्तर लगेच देऊ नका. प्रत्येक सिच्युएशन एक्सप्लेन करू नका. सायलेन्सपासून तुम्हाला पॉवर येते. स्टेप 5. ट्रस्ट द प्रोसेस. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही हे सर्व केलं तरी लगेच रिझल्ट्स दिसणार नाहीत. कधी-कधी थोडा वेळ लागतो, पण ट्रस्ट ठेवा. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्याकडे येईल. जे तुमच्यासाठी योग्य नाही ते जाऊ देत. स्टेप 6. मेंटेन युअर स्टँडर्ड्स. तुमची स्टँडर्ड्स ठेवा. कोणाच्या व्हॅलिडेशनसाठी तुमची स्टँडर्ड्स कमी करू नका. तुम्हाला काय हवं आहे हे क्लिअर ठेवा. तुम्ही कशासाठी सेटल करणार नाही हे ठरवा. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड्स ठेवता तेव्हा लोक तुमचा रिस्पेक्ट करतात. स्टेप 7. लिव्ह युअर लाईफ फुल्ली. तुमचं आयुष्य पूर्णपणे जगा. कोणाच्या येण्याची वाट पाहत बसू नका. आजच जगायला सुरुवात करा. तुमचे गोल्स पूर्ण करा. ट्रॅव्हल करा. नवीन लोकांना भेटा. एक्सपिरियन्सेस घ्या. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य फुल्ली जगता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली अट्रॅक्टिव्ह बनता. केल्व्हिनचा अंतिम मेसेज या अध्यायात.
डिटॅच टू अट्रॅक्ट फक्त एक स्ट्रॅटेजी नाही, हा एक लाईफस्टाईल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी जुळता, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हा लोक, परिस्थिती, अपॉर्च्युनिटीज सर्व काही तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आता त्याची गरज नाही, तुम्हाला फक्त त्याची अप्रिशिएट करायची इच्छा असते. अंतिम विचार, फायनल रिफ्लेक्शन्स. मित्रांनो, डिटॅच टू अट्रॅक्ट हे फक्त एक पुस्तक नाही, हा एक जीवन बदलणारा फिलॉसॉफी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं शिकवलं आहे की प्रेम म्हणजे समर्पण, प्रत्येक गोष्ट देणं, स्वतःला विसरून जाणं. पण हे खरं प्रेम नाही, हे सेल्फ सॅक्रिफाईस आहे. आणि सेल्फ सॅक्रिफाईस कधीही टिकत नाही. खरं प्रेम तेव्हा होतं जेव्हा दोन पूर्ण व्यक्ती एकत्र येतात, अर्ध्या नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवून दुसऱ्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते बर्डन बनतं. पण जेव्हा तुम्ही पूर्ण असता आणि दुसरी व्यक्ती देखील पूर्ण असते, तेव्हा नातेसंबंध नेसेसिटी नाही, सेलिब्रेशन बनतं. केल्विन डब्ल्यू नेथन यांनी या पुस्तकात हेच शिकवलं आहे. तुम्हाला कोणी हवं असेल तर त्यांच्या मागे धावू नका, स्वतःवर काम करा. स्वतःला इतकं अट्रॅक्टिव्ह, कॉन्फिडंट, पीसफुल बनवा की लोक तुमच्याकडे ओढले येतील. जेव्हा तुम्ही डिटॅच होता, तेव्हा तुम्ही वीक होत नाही, तुम्ही पॉवरफुल होता. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा तुम्ही अनकेअरिंग होत नाही, तुम्ही वाईज होता. जेव्हा तुम्ही पाठलाग थांबवता, तेव्हा तुम्ही हार मानत नाही, तुम्ही स्वतःला परत मिळवता. या पुस्तकाची महत्त्वाची शिकवण: 1. ओव्हर गिव्हिंग अट्रॅक्शन नष्ट करतं. 2. सायलेन्स एक सुपर पॉवर आहे. 3. चेस करणं रिपेल करतं आणि सेल्फ रिस्पेक्ट अट्रॅक्ट करतो. 4. डिटॅचमेंट अनादर नाही, स्वतःशी जुळणं आहे. 5. युनिव्हर्स तुमच्या एनर्जीला रिस्पॉन्ड करतं. आणि 6. तुम्ही जे आहात तेच अट्रॅक्ट होतं. आजपासून 6 महिन्यांनंतर तुम्ही कॉन्फिडेंट आहात, तुम्ही पीसफुल आहात, तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तुम्ही कोणाच्या व्हॅलिडेशनची वाट पाहत नाही आणि लोक तुमच्याकडे नॅचरली अट्रॅक्ट होत आहेत. कारण तुमच्यात एक एनर्जी आहे, एक कॉन्फिडन्स आहे, एक पीस आहे. हे सर्व तुम्ही आजपासून सुरू करू शकता. फक्त एक निर्णय घ्या की आजपासून मी स्वतःला कोणत्याही नातेसंबंधात हरवणार नाही. मी माझी डिग्निटी, माय सेल्फ रिस्पेक्ट, माय पीस टिकवून ठेवेन. मी स्वतःवर काम करेन आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्याकडे येईल. डिटॅच करा, स्वतःशी अटॅच व्हा आणि बघा जग तुमच्याकडे कसं अट्रॅक्ट होतं. धन्यवाद मित्रांनो. या पुस्तकाने तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणावा. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, तुम्ही शांत राहा आणि तुम्ही यशस्वी आहात. आठवा, तुम्ही पूर्ण आहात. तुम्हाला कोणाचीही पूर्ण करण्याची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात, तुम्ही वर्दी आहात, तुम्ही पॉवरफुल आहात. आणि जेव्हा तुम्ही हे खऱ्या अर्थाने समजाल, तेव्हा सगळं काही बदलेल. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सोडता तेव्हाच तुम्ही आकर्षित करता.